श्रीराम भावना सर्वांना. तर आज आपण आलतो रेणापूरला, कारण ट्रॉलीमध्ये पोते भरले होते, फॅक्ट्रिक्शनला घेऊन आलतो. मग आलो रेणापूरला की तिथं मग लावलं, खूप गर्दी जास्त दिसत होती. मग गर्दी जास्त दिसल्यामुळं चला म्हणलं आपण जाऊन जेवण करून येऊया. तर जेवण करायला गाडी नसल्यामुळं चलत निघालो. चलत निघाल्यास येऊन पोचलो पुढी. तर थोडं ऊन खूपच लागत होतं, ऊन लागायला होतं म्हणून चला म्हणलं जाऊया. तसंच पुन्हा पुढे एक ट्रॅक्टर दिसलं, ती पण पोते घेऊन आलतं. तुम्ही भावांनो फॅट्रिशनला एक 40 वाहन असतील, तर 40 वाहनात भावांनी एकच खाली होणार आहे. तर चला म्हणलं पुढे जाऊ. पुढे गेल्यास भावांना आम्हाला एक दुनियाचा 8वा अजूबा दिसला. 8वा अजूबा म्हणजे एक 2 ट्रॉल्या एकामागे एक जोडून नेत होते. चकड्याने एक साधी ट्रॉली होती. 8वा अजूबा बघितला आणि चला म्हणलं जाऊया, कारण ऊन पण खूप लागत होतं. मग थोडं 10-15 मिनिटांनी येऊन पोचलो फाट्यावर. तर सोनालिका ट्रॅक्टरचं शोरूम दिसलं बघा भावांनो. नुसत्या लाईनीनं सोनालिका ट्रॅक्टर लावले. ट्रायगर, सिकंदर, छत्रपती, खूप सारे मॉडेलचे ट्रॅक्टर होते भावांनो. फाट्यावर आल्यास थोडं मग काय गेलो भार्गवी स्टॉलला. आपण रोजच्या ठिकाणी जिथं जातो तिथे गेलो. इडली खाऊन झाल्यास म्हणलं चला जामून घेऊया खाऊन. काय भावांनो टॉपमध्ये नाश्ता झाला आणि चला म्हणलं जाऊया, कारण पाण्याची बाटली पण घेतली. पुन्हा रस्त्यात चालताना ताण लागते, पण ते ट्रॅक्टर गेल्यास पण होते म्हणलं प्यायला. थोडं पुढे आल्याशा ट्रक दिसल्या. या ट्रकात नेमकं काय असेल भावना तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर भावना मला नक्की सांगा या ट्रकमध्ये काय असेल.